अगं माझं पिल्लू, माझं सोनूला चिमुकल्या पायानं आलं. कोणाकडं आलंय? कोण आहे इकडं? उयू हयो इकडं कोण आहे? चोर आहेत का? तर नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आता शुभेच्छा देऊन ठेवतो. मग ती कशाच्या पण शुभेच्छा. येणारे दिवाळी आहे, दसरा आहे, सासरा आहे, सगळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला आता एकदाच. आणि जसं की मला कमेंट केली होती की स्वीटी आणि सागरला गेल्याच्या नंतर विचारा तुम्ही. आणि तर मी आता ह्यांना खोपच्यात घेऊन दोघांना काय गोष्टी विचारणार आहे. तर तुम्ही ते शांतचित्तेने ऐकून घ्यावे. या या इकडं, या इकडं. बसायचं का आपण कुठल्या तरी ठिकाणी? एका इथं कुत्रं आहे, कुत्रं चावलं. पिऊ हां, या इथं बसा. या इथं बॅकग्राऊंड छान दिसतंय. या पिऊ, पिऊ आले आमच्यामध्येच. बसा 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 स्वीटी, बसा. आता 4 प्रश्न विचारणार आहे मी. त्या 4 प्रश्नाचे तुम्ही शांतचित्तेने उत्तरं द्यावीत. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा नाही, मी पण खाली बसतो गावात. पाय कुठे गेलो? कुठे बसू मी? कुठे बसतो? तायडी बसतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगा की यांचा जोडा तुम्हाला कसा वाटतो? या सागर आणि स्वीटी. बाकीचे प्रश्न असतील तर ते प्रश्नांची उत्तरं देऊ देऊ माझ्या तोंडाला 3 किलो फेस आला कालच्या धरण. त्यामुळे मी काय आता प्रश्नांची उत्तरं देत नाही. डायरेक्ट मी ह्यांना प्रश्न विचारतो जे की तुम्हाला ते बघून गुदगुल्या वाटेल. सागर लय गुदगुल्या हसाय आला. बरं ठीक आहे. कसं आहे ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जीवन आज आहे उद्या नाही. जीवनाच्या गोष्टी खूप केल्यात मी. त्याच्यामुळं थांबा, जाऊ द्या मुद्द्यावरचं. मला काय जास्त बोलता नाही. असं सर तुमचं प्री वेडिंग चालू आहे असं समजा. इकडे हां. आता दोघं असं एकमेकाकडे तोंड करून बसा. बामण जसा बसवतो ना तसा. हां, बसवा. हां, तर आपल्या जे ऑडियन्सचा जो प्रश्न आहे, आधी शपथ घ्या की जे मी बोलेल ते खरं बोलेल, खोटं काय सांगणार नाही, बोलणार नाही. हा का? नीट सांगा. हा काय मी काय म्हणेन येड्यागत? म्हण की जे बोलेल ते खरे बोलेल, मी खोटं बोलणार नाही. पहिला प्रश्न कोणाला विचारू? नाही कोणाला विचारू? नाही. बरं, आपण एक गेम खेळू. ओके, चला. आता दोन्हीपैकी बोट निवडा तुम्ही. असं आहे का? बरं ठीक आहे. कुठलं निवडती सुट्या? आता हो का, आता पिवडीला काय कळत नाही. ही असेल स्वीटीचं, ही असेल सागरचा. पण पिवडीला निवडायला सांगू. पिऊ बोट निवड. बोट पकड बाबू. बोट पकड. अरे बाबा पिवडीने सांगितलं रे सागरचं. सागरला पहिला प्रश्न. सागर काय प्रश्न करू सांग? मी विचारू का? लाईक दॅट, कसं, हाऊज इट फील? कसं फील म्हणजे काय वाटतं तुला? आता तुझं लग्न होईल काही दिवसांनी. लग्नाबद्दल मला ऑडियन्सला सांगायचं. तर मित्रांनो, मला जास्त जबरदस्त उकडायला लागलाय की तुम्हाला सर्वांना वाटत असेल की हे छोटे आहेत, आता यांचं लग्न इतक्या लवकर कशाला? तर बरोबर आहे, मान्य आहे की हे छोटेच आहेत. यांचं लग्न इतक्या लवकर आपल्याला करायचं पण नाही आहे. जस्ट जे काय म्हणतो ना आपण, एंगेजमेंट गुंतवून ठेवणे ते वगैरे, त्या गोष्टी आपल्याला फक्त एंगेजमेंट करून ठेवायची. म्हणजे एक फिक्स, जसं की आपल्या लहानपणी कसं पाळण्यातच लग्न लावून देतात, त्या पद्धतीने आता हे मोठे झाले तर यांचा आपण सगळ्यांच्या मान्यतेने एक सुपारीचा कार्यक्रम करणार आहे 23 तारखेला. तर म्हणजे आणि एकदा काय लग्न फिक्स झालं की त्यांचं लग्न आपण एक डेट काढणार. तोपर्यंत स्वीटीचं 12वीचं शिक्षण होईल. तिला अजून काय शिकायचं असेल तर ती शिकेल. सागर पोलीस भरतीचं प्रॅक्टिस करतोय. तो पोलीस भरती होईल ह्या वर्षी, कसा पण होईल, आणि करायचीच पोलीस भरती प्रॅक्टिस. ठीक आहे. यूट्यूब हे तर ठीक आहे. साईडला पण आपला मेन उद्देश काहीतरी भरती करणं, सरकारी गव्हर्नमेंट. ओके ठीक आहे. तुझं काय म्हणणं आहे? पुढे जाऊन काय शिकायचंय का आपलं? ओके मध्ये युट्यूब चालवायचं? ओय पिवड्या काम लावायचं मला. सांग की काय शिकायचंय? शिकायचंय ना? मग शिकायचंय म्हणलं, ही हुकायची कामं का करायली तो? तुझं काय म्हणणं आहे सागर?
माझं काय नाही तुमच्या मनाने. तुझं ती कवा पण असतं तू दाव माझ्या तुमच्या हातात आहे, जिकडं वडेल तिकडं मी वळणार. कारण मित्रांनो सागर हा खूप गुणी आणि चांगला मुलगा आहे आणि म्हणजे संस्कारी पण आहे, गुणी चांगला आणि आज्ञेखोर काय ते माझा आज्ञाधारक मुलगा आहे. जो आपण बोलेल तुझ पूर्व दिशा. त्याला म्हणलं ना हे कुत्रा नाही गाढव आहे, ते म्हणणार ओके मामा गाढवच आहे म्हणणार. हा परत दुसरा तिसरा कोण जरी म्हणलं त्याला कुत्रा, त्याला जाऊन चेपणार गाढव आहे म्हणणार. एवढा आज्ञाधारक आहे म्हणजे जस्ट आपण फनीमध्ये घेते. पण खरंच मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि वय लहान आहे, जास्त मॅच्युअर नाही. तर आता हे लग्न ह्या त्या गोष्टी जबाबदाऱ्या काय असतात ह्यांना काय जास्त कळणार नाही आहे. पण आहे आम्ही सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायला. पण ह्यांचं लग्न आताच नाही करायचं, कळलं का? जास्त वळा करायचं नाही, ठीक आहे? तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न राहिला बाजूला. ए पिवड्या गपकी गपकी बाबू. कोण कोणाला आवडलं? आ होय तुझा पहिला प्रश्न आहे तात्या. हा कोण कोण कोणाला आवडलं? दोघं एकमेकाला. दोघं पहिल्यांदा कोण कोणाला आवडलं? पहिल्यांदा तुम्ही विचारलं होतं आवडते का सांगा आधी. हा पहिल्यांदा म्हणजे आम्हीच विचारला होता. म्हणजे यांच्या डोक्यामध्ये कधी विषय नव्हता आणि हे जास्त एकमेकांना कधी असे भेटले पण नव्हते. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की यांचं पहिलं काहीतरी लव शो असेल, असं काय नव्हतं. लहानपणापासून ह्यांना हे पण माहीत नव्हतं की आपल्या रिलेटिव्समध्ये ह्या त्या गोष्टी. जेव्हा सागर माझ्याकडे यायला लागला तेव्हापासून माहीत झालं. आणि ह्यांचं काहीतरी डिस्कशन चालू थांबा. काय रे काय सुरू चाललंय? हा पुढचा प्रश्न अजून काय येणार आहे तीच टेन्शन आलं. पुढचा प्रश्न काय नाही आहे. बरं लगीन झाल्यावर काय करायचं? व्हिडिओ का? काय तुला काय वाटतं? व्हिडिओ कामात त्याचं दुसरं काय? ते व्हिडिओ तर काय ज्या मलाच पोचले आता, दुसरं काय? बर हा कोण कोणाला आवडलं ते काय तुम्ही सांगितलं नाही. तुम्ही सांगितलं की आता. बरं जेव्हा घरच्यांनी सगळ्यांनी ठरवलं की स्वीटीचं आणि सागरचं लग्न करायचंय, जुळवायचंय, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय आलं? काय फिलिंग्स आल्या किंवा काय वाटलं? अचानकच तुला सांगितलं धक्का बसला, तुला सांगितलं तू तर ढगातच गेली. काय वाटलं ग तायडे तुला? दात घासते वाटतं आज. सकाळी तिला म्हणलं मी शूटिंग घेणार आहे, तिने लगेच जाऊन दुकानाला ब्रश आणला. नाही रोज घासते का? सांग काय वाटलं अचानकच तुला घरच्यांनी सांगितलं की तुझं असं सागर बरोबर लग्न जुळवायचं, तर तुझ्या रिॲक्शन काय होत्या? काय नाही, मी अगोदर नको म्हणत होते. का नको म्हणत होते? असंच नातं म्हणजे. हा नातं. मग ते तुम्हाला घरच्यांनी सांगितलं होतं की हे बहीण भावाचं नातं आहे. म्हणजे कसं आहे, घरचे येडे येतात माणसं. आता बघा जेव्हा पण लग्न चालू असतं त्यावेळेस काय असतं माहिती का? लग्न चालू असताना बामण मंत्र बिंत्र म्हणत असतो आणि आपल्याला काहीच माहीत नसतं. बामण म्हणला ना हा इथं पाणी वा, तिथं तांदूळ टाका, ह्याला उदबत्ती लावा, इथं 50 रुपये ठेवा, आपण त्याच गोष्टी करत असतो, आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळं घरचे आपल्याला सांगत असतात इथं हे करा, अय काय चालू आहे, हां तुमचं हे आहे ते आहे, ते घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या गोष्टी फॉलो करत असतो. तसं ते बामणाचं काम, तसं हे घरच्यांचं काम झालं. तसं ह्यांना जसं आपल्याला माहीत नाही लग्नामधल्या विधी वगैरे, उठा म्हणलं उठतो, गाठ मारा म्हणलं की मारतो, तसं इथलं काम झालं. घरच्यांनी सांगितलं की असं असं रिलेशन आहे, तर त्यांनी पण ते डोक्यामध्ये धरलं. पुन्हा घरचीच म्हणली हा नाही आता तुमचं जुळवून द्यायचं लग्न बिग्न, तर मग पोरांच्या फिलिंग्स वगैरे डोक्यातल्या ह्या त्या सगळ्या गोष्टी चेंज होऊन गेलं. आहे ना? बरोबर का नाही? हा एक नंबर बरोबर. हा एक नंबर बरोबर ना? मग हे अशा पद्धतीनं परत ह्यांचे माइंड बिंड वगैरे सगळ्या गोष्टी चेंज झाल्या आणि ह्याला सगळी कारणीभूत आहेत ते घरचे आहेत. हां आणि सगळ्यात महत्त्वाचं घरचे म्हणजे हे बघा, हे 2 वाघ चालत आलेले आहेत. हां पिवड्या गेली वय ग. हां मी घरच्यांना दोष देत नाही आहे. दोष कशाचा आहे, दोष कशाचा का असं ना, पण सगळ्यांच्या मान्यतेने, सगळ्यांच्या हिशोबाने आम्ही जे काय ठरवलं आहे की यांचं लग्न करायचं आहे, तर ती
होणार आहे. सगळ्यांना मान्य आहे तर लोकांचं काय पडलंय असं म्हणजे माझं तर वैयक्तिक मत आहे. आणि असं पण नाही की आता ती बहीण भावाच्या नात्यात आणि ती लय लांब लांबचा ते विषय सोडून दिला. ते जे काय आहे ते आता हे दोघं जण कपल्स आहेत असं आपण हे करूया. आणि आजकाल तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना पुरे कशा नांदत्यात, नवरा कसा नांदवतो, सासरवास कसा होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय बघायला भेटणार नाहीत. कारण मुलगाही आपल्याच हाताखाली वाढलेला आहे, मुलगी पण आपल्याच हाताखाली वाढलेली आहे आणि सगळे आपल्या जवळच असणार आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी चांगलंच होणार आहे. त्या दोघांच्या भविष्याचा विचार करून आपण सगळ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यांना बरेच प्रश्न विचारायचे होते मला, पण ते दोघं जण लास्ट आहेत. असो या, मी याच्यावरती नंतर कधीतरी तुम्हाला कॉपच्यात घेऊन विचारेल. ओके, मी प्रश्न लिहून काढेल आता. ओके, लाजू नका, माजू नका, काय लागलं तर मागू नका. हा बसा इथं चालू दाजीकडनं. दाजी काय चाललंय? बरं, ह्याच्यावरती काय म्हणणे तुमचं एक सांगा बरं. ह्या आपण जे आता सागर स्वीटीबद्दल जो विचार केलेला आहे तो चांगलाच आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनाने, पण पब्लिकचं म्हणणं थोडंसं असं येतं की त्यांचं असं म्हणजे एक लांबचं नातं कुठलं बहीण भावाचं, ते लांबचं नातं ते लांबच राहतं. आपल्याला माणसं जवळ करायच्यात, आपली माणसं जवळ ठेवायच्यात, त्यामुळे आपण जवळचा विचार घेतला, एक नवीन नातं जोडायचा. बरोबर का नाही? तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे म्हणून तर म्हणलं हे बरं आहे ना आपल्या जवळ. दाजीचं म्हणणं आहे बाहेरचे लोक कशी असतात कशी नसतात, फसवा फसवी सगळ्या राडा, त्याच्यापेक्षा आपल्या सागर आपल्या डोळ्यासमोरच आहे, बघितलं लहानपणापासून आपल्यात राहतो. आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं हे बघा, साक्षी आले, हिच्यासाठी आपण विचारलं होतं, साक्षीसाठी. पण असो, जे उपरवाल्याने लिहिलेलं असतं तेच होतं असतं आणि तेच आता घडणार आहे. सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार आहे. तर त्याला बाकीच्या गोष्टी भरपूर आहेत, तुम्हाला आता नवनवीन भरपूर काही बघायला भेटणार आहे. आणि सगळी वी आर ऑल टुगेदर फॅमिली असं होणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. कोट का घातलाय तू? हा, मी तुला काय घालायला सांगेन. चला उठा, असं बसायचं नसतं. या आपण तुमची वेडिंग फोटोग्राफी करू मस्त पाहिजे. हां ठीक आहे, थांबा ब्लॉग बंद करून टाकतो. तर चला मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काय जर प्रश्न असतील, चांगलेच प्रश्न करा, निगेटिव्ह कमेंट नका करू. माणसाचे मन खूप दुखावतात. काय प्रश्न असतील तर विचारा, मी त्याच्यावरती उद्या वगैरे व्हिडिओ बनवेल. मी आज तर जाणार आहे बारामतीला, त्याच्यामुळे उद्या बघूया. ठीक आहे, बाय बाय करा, बाय बाय. हां, आणि राहिला प्रश्न कामाधंद्याचा, स्वतःच्या पायावर भरायचा, त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जस्ट आपण ओके, बाय बाय. हां, माझं विचार की काय बरं, तुमचं जुळवायचं आहे का? मला काय बरं का, माझं नाही जुळवायचं, त्या शेतीचं सागरचं जुळवायचंय. हा, त्यांचं झालं विषय. पण पुढचा माझं एकच म्हणणं आहे, काय म्हणणे? मी ही देतो जुळवून, जमवून देतो. हां माझं जर नाही ऐकलं तर तुला सांगतो जरा थोडा राडा होईल. हां, काय होईल माहिती का, सांग काय होय. ती करायची टणटणी अशी तो त्या आंब्या पोतो ह्यांनी काढावा दोघांनी, टणटणी गावात हे गावात उपटून काढायचं या दोघांनी. हिळ्यानी काढवायचं. अहो ऐकतात की तुमचं कुठं नाही नाही ऐकायचं. नाही, ते बी आजची आज मला पाहिजे. अहो ऐकलं की, आता नाही ऐकत काय ऐका, मग जमवून दे. काहीतरी चुका आपाचा. साक्षी कशी आहेस बाळा? बरी. बरे आहे ना? ओके. पिहू बाबा उलू माझं बाबू. चला 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 मित्रांनो, बाय बाय. बघूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत इकडेच आपण बाय बाय.